तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. संविधान बचावच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची केस होती. प्रत्येक वेळेला आम्ही सर्व आंदोलनकर्ते एकत्रित येणं होत नव्हतं आणि म्हणून कोर्टानं सगळ्यांना हजर राहण्याचं सांगितलं आणि आज आम्ही सगळे त्या ठिकाणी हजर राहिलो. आम्हाला त्या ठिकाणी जामीनही झाला आणि अंतिम त्या ठिकाणी केस निकालासाठी आहे. सध्या बघितलं तर तुमच्याकडे म्हाडाचा प्रभाव मात्र कोकणात बघितलं तर म्हाडाचे अनेक प्रकल्प आहेत ते बघितलं तर आता वेंगुर्ल्याचं अद्यापपर्यंत उद्घाटन झालेलं नाही. ते बघितलं तर बुकिंगही मोठ्या प्रमाणात नाही. खरं म्हणजे कोकणामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या म्हाडाची घरं उभी करण्याला स्कोप आहे. वेगवेगळ्या प्रकारचे टुरिस्ट सेंटर्स आहेत, त्या सुद्धा ठिकाणी जवळ आपल्याला अशी घरं उभी करता येतील. तर निश्चितपणे आपण जे सांगताय या संदर्भात चौकशी करू, जमलं तर साईट व्हिजिट करू आणि कोकणामध्ये म्हाडाच्या माध्यमातून सुद्धा जास्त घरं कशी होतील याची येणाऱ्या काळात आम्ही काळजी घेऊ. बारामती पोटनिवडणूक जे इतिहास होते याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी असं म्हटलेलं की 2029च्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार संघर्ष होऊ नये असं लोकांचं मत आहे. नाही, लोकांचं नाही, त्यांचं काय मत आहे ते त्यांनी सांगितलं. रोहित पवार बोलतात हे काही लोकांचे प्रतिनिधी किंवा लोकांचं मत म्हणजे रोहित पवारचं मत असं होत नाही आहे. परंतु हा शेवटी त्यांचा पवार कुटुंबियांचा प्रश्न आहे. त्यांनी काय करायचं हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न त्या ठिकाणी आहे. परंतु त्यांना जे करायचं आहे ते लोकांवर ढकलू नये. साहेब, तुम्ही कोकणचे सुपुत्र आहात. मुंबई गोवा महामार्गाचं काम जवळपास संपलेलं आहे. सिंधुदुर्गातलं झालेलं आहे, रायगडमधलं चालू आहे. टोल माफीसाठी प्रयत्न होतो विरोधकांकडून. ओसरगावचा टोल नाका आहे, तो टोल माफी द्यावी सिंधुदुर्गवासियांसाठी किंवा कोकण नाही, टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रामध्ये टोलमाफी होतेच. प्रमुख जी मुंबई शहर असेल किंवा महत्त्वाचं टोल ज्या ठिकाणचे होते ते बंद झालेले आहेत आणि त्यामुळं सगळे आर्थिक स्थिती पाहता टप्प्याटप्प्यानं होणाऱ्या प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची आपल्याला मागणी करता येईल. सध्या ओसरगावचा टोल नाका आहे, त्या संदर्भात विविध प्रक्रिया जिथे राबवण्यात आलेली आहे. आज शेवटची तारीख आहे निविदा सबमिट करण्याची. त्या निविदा जी आहे ती ओपन होणार आहे. नाही, याच्या बाबतीत मला कल्पना नाही आहे. परंतु या ठिकाणी टोल माफीची मागणी असेल तर त्या ठिकाणी सरकार निश्चितपणे त्या संदर्भात भूमिका घेईल. दोन नेत्यांनी यावर टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की नितीन गडकरी काही दिवसापूर्वी सिंधुदुर्गात आले आणि जाताना सिंधुदुर्गवासियांना टोल लावून दिले. नाही, मला वाटतं वैभव नाईकांना आता काम उरलेलं नाही आहे. त्याने जर टीका केल्या नाहीत तर वैभव नाईक त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होईल. आणि त्याच्यामुळे अधूनमधून त्यांना अशा प्रकारचे फुतकार सोडावे लागतात. आता गडकरी साहेबांनी तर त्या ठिकाणी आश्वासन देऊन गेलेत की तारीख देऊन गेलेत की राहिलेला पण गोवा महामार्ग पूर्ण होईल. त्याच्यामुळं गडकरी साहेब काम करणारा नेता आहे. आता त्याच्यावर वैभव नाईकांनी टीका करणं ठीक आहे, ते विरोधी पक्षाचे आहेत. विरोधी पक्ष तर टीकेसाठीच असतो. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.